आणि अमरावतीचा राजा देवेंद्र देवेंद्र या अमरावती सोडून निघून पुण्यातून निघून जा. तू अवलंबलेला हा असुरी मार्ग सोडून दे. देवेंद्र तू तुझी अमरावती सोडून दे. यमा तिन्ही देवांच्या वरदानाने तू डोळ्यातून अंध झालायस, तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे आणि म्हणूनच तू वेड्यासारखा बडबडत आहेस. यमा लक्षात ठेव, असुरी मार्गाने मिळवलेले धन कदापि टिकत नाही आणि कदाचित ते मिळवताना त्याचा अंत देखील होतो. देवेंद्र या यमाचा अंत. देवेंद्र देवेंद्र म्हणे अमरावतीचा राजा. हे राजा आज तुझी अमरावती जाणार, त्याचबरोबर तूही जाणार. इथे सत्ता चालणार ती फक्त या यमाची. इंद्र देवराज इंद्र आहे मी. हे राज्य माझे आहे, इथे सत्ता देखील माझीच असेल आणि इथे रक्षण करण्यासाठी हा इंद्र सदैव तयार आहे. देवेंद्र लक्षात ठेव, तुला झालेला हा गर्व हा इंद्र नक्कीच उतरवणार. देवेंद्र तुम्हा सर्व देवांना या अमरावतीचा गर्व झाला आहे. तुम्हा सर्व देवांचा सर्वनाश करा यमराज. पाहूयात का किती सृष्टी निर्मितीपूर्वी भगवंत एकच होता. या भगवंताने आत्मइच्छेने माया निर्माण केली, मायेच्या योगाने आकाश निर्माण केले, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि याच आपापासून साऱ्या सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेव आपण म्हटल्याप्रमाणे अशी सारी तत्वे एकत्र होती, वाढत होती. त्यानंतर त्याची उत्पत्ती झाली. नारायण नारायण भवसागर पार कराया, नाममुखी जे घ्यावे भवसागर पार कराया, नाममुखी जे घ्यावे. सारे देवतर पळून गेले. आता सृष्टीवर यमाचाच अधिकार. सार्वभौम
सम्राट यमराज, सार्वभौम सम्राट. यावर मार्ग म्हणजे एकच. हा झाला प्रकार आपण शिवशंभूला सांगितलं पाहिजे. चला तर शिवशंभूची आपण भेट घेऊया. देव, आजच्या हिमालयनी म्हणजे सर्व काही कुशल मंगल तर आहे ना? नाही बोल नाता, त्या यमाने आपल्या कार्याचा दुरुपयोग केला आहे. काय काय केलं त्या यमाने? हे यमा, प्रत्यक्ष शिवशंभूने दिलेल्या वरदानाचा तू दुरुपयोग केला आहेस. तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. तुला एक महत्वाचे कार्य या सृष्टी रक्षणासाठी दिले होते, परंतु तू या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती म्हणून पाहतोय, त्यामुळे तुला शिक्षा ही झालीच पाहिजे. शिवशंभू, यावर मार्ग काढा. हे ब्रह्मदेव, यावर कोणताच मार्ग नाही, कारण त्याच्या शिरावर तिन्ही देवांचे आशीर्वाद आहे, त्यामुळे यावर कोणताच मार्ग नाही. शिवशंभू, यावर मार्ग नाही निघाला तर या साऱ्या सृष्टीचा विनाश होऊन जाईल. देव हो, यावर मार्ग म्हणजे सर्व विघ्नांचा विघ्नहर्ता बालगजनाची आपण आराधना करूया. हे एकदंता, पिताजी प्रणाम. देव हो, तुम्हालाही माझा प्रणाम. आशीर्वाद आहे. माझ्या आराधना करण्याचे कारण हे विघ्नहर्ता, ज्याच्या वेळी या सृष्टीवर विघ्न आली त्याच्या वेळी आपण दूर केली. या सृष्टी रक्षणासाठी आम्हाला महत्वाचे कार्य दिले होते, परंतु तो या जोरावर या त्रैलोक्याचा अधिपती म्हणून पाहतोय, तरी आपण त्याच्यावर युद्ध करून त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून द्यावी. पिताजी, आपण दिलेले कार्य मी पूर्ण करेन. मला आशीर्वाद द्या. तथास्तु. देव 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 म्हणून सारे मनुष्य प्राणी ज्याची पूजा करतात, तेच देव आज प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून निमूटपणे निघून जातात. त्यांचं देवत्व नष्ट करणार. गजानन, मला क्षमा करा. मला दिलेल्या कार्याचा मी दुरुपयोग केला. मला क्षमा करा. आवत तुझा मी दारी. देवा संकटकाली तुझाच हात, देव माझ्या माथ्यावरी. देवा संकटकाली तुझाच हात, देव माझ्या माथ्यावरी. रवी किरणानी सजले अंगणी.
नाद घुमतो कुंजवनी स्वर मुरलीचा नाद घुमतो कुंजवनी मयूर नाचतो हा वृंदावनी हॅलो रसिका प्रेक्षकांकडून काही मातेची ऐकून वाणी अवतार दरीला भूमीवरी गोर गरीब भक्तजनांच्या आलोमी रक्षणासाठी गोर गरीब भक्तजनांच्या आलोमी रक्षणासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊन वाढलो मी नंदा यशोदे घरी देवकीच्या पोटी जन्म घेऊन चार सुधाम्या हकारिल्या
वाटत जाते तशी ही सरसर धोतर फाटलंय माझं करकर पळाली बघना कशी ही भरभर शोधून थकलो मी आज मरमर लय बघ शोधली कुठं न भेटली किती वाटली मनाला लय बघ शोधली कुठं न भेटली किती वाटली मनाला अरे गाय सोडली मनाला सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली मनाला सापडत कुठं ती आम्हाला सोडली मनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली मनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला वरच्या आळीला शोधायला गेलो शेणात घसरून धपकन पडलो लय बघ मी आज हैराण झालो सोडून दिला मीच फसलो काय चाळीला भेटली मला त्या हाताली तुझी कानाला काय चाळीला भेटली मला त्या हाताली तुझी कानाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला कार सुद्धा म्या हाका मारिल्या गाय सोडली वनाला कार सुद्धा म्या हाका मारिल्या गाय सोडली वनाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला अरे गाय सोडली वनाला नाही सापडत कुठं ती आम्हाला हे त्यांच्या दामी हिला धोत्यात बांधून येतो धोत्यात अरे मेला हा माझा पोर अरे बोल अरे धोतो तो अरे हो असं नाही असं काय अरे तर अमोठाला दलमान आलाय ही अशी अमावस्या हा तेव्हाच होता का काय तसा बघ तर बघतोय बघ ते यार का ही पण अमावस्या हा हा बोलत नाही. अरे बघ तर अरे बोलत आता कथा आता तुम्हाला शिंगाने उडवलं असतील अरे हट्ट अमावस्या अरे मेला तर खलबलीच आहे अरे अरे तू आमच्या नाना घरात तर होता ना, तिलाही नालाय नाना मला होता होय बघ चाला बघतो का अमावस्या जाते बरोबर आहे. हा. अरे वरनं गेली हा. अंगावर गेली घशात पण गेली हो. काय ते राहू दे. हा तू थकलाशील दमलाशील हे बोलतो तो हा तकला तुझी आई तकली हे त्याचा बापू तकला हे अरे असं नाही काय बोला तकला बोला हे अरे असं इकडे हा. तुला काय तुला बोलला माहित आहे दमला असतील थकला शस्त्र बोलला तू होय? होय अरे काय सांगतो तुला काय रे? अरे वताली तांबू काय अरे, ती म्हणजे आता गेली ती. अरे, दिसली दिसली अरे 4 दिवस झालं हा. घरातच नाही आलेली घराची नाही आलेली बर का रे अरे का रे काय त्या एका काय बोल मी माझं संपूर्ण कौटुंब झालो होतो पुन्हा कौटुंब जाऊ कसं रे कसं अरे कसं काय करतं या रत्नागिरीत माझ्याच काय तर दूध ना रे हो?
किती लिटर दूध देते? एका गायचं तुझ्या राहता जिल्ह्यामध्ये सांग सांग बाबा अरे हा. किती लिटर म्हणजे हा? माझी गाय किती लिटर दूध देते? हा. अरे 5 लिटर दूध देते. पावणे भागतं कसं तुम्हाला दोघांना आईची अक्कल नाही शिकवला. नाही नाही ना सुद्धा मी आम्हाला अक्कल नाही बघ हा. 5 लिटर दूध हा. दररोज हा बरोबर त्यात मी ड्रमभर पाणी भरतो. अरे ड्रमवर पाणी होतं तर कोण बोलत नाही काय? अजिबात नाही पाण्यात पाणी दिसतं ना गं. पांढरच पाणी दिसतं काय? ते राहू दे. हा. अरे गाईला स्वतः हा. मी बांधाच्या पलीकडे गेलो. बांधाच्या पलीकडे गेलात. हे आपण तेव्हा एक तिथं बसलेला दिसला. कोण रे? अरे मला वाटलं हा. माझाच मित्र ना रे. तुझा मित्र? मग? तो तिथे काय करत होता? तो तिथं काय करत हा. होता? तो तिथं ह्याला घातला होता. अरे! तू याला वाटला तू काय केलं? बघ मी त्याचा कल आत्ता नाही बघितलं. मग कसं आत्ता अरे बघितलं. असंच बघ असं बघणार तू? हा? हा अरे त्याला विचारलं हा. माझी तांबू काही तिथली गयले तांदूळ आहे, किती आहे रे? ता म्हणाला बघ अत्ती झालाय. किती गेले? तेव्हा एक तिथं बसलेली दिसली. कोण रे? मला वाटलं माझीच गाय ना रे. तुझीच गाय अरे ए, तुला काय झालं? तू इथं उभा राहा. ए आय हा तू सांगता बघ आय हा, बोल अरे तेव्हा एक तिथं बसलेली दिसली. हा. मला वाटलं माझीच गाय ना रे. तुझीच गाय हा, तुझीच गाय अरे बघतो तर हा भला माझा वाघ ना रे. अरे बघ हो बघ आता उभा झाला. आता बघ पाहिला ना. मी पण डोकं चालवलं. डोकं चालवलं. चालवलंस तू बघ हा. हा बघ 2 हात हा. 2 पाय झाला वाघ. अरे गांड्या वा शेपटी कुठे वागा? शक्ती रे वागाला सेफ्टी नाही. मग ही अशी शक्ती बाकी हा सेफ्टी नाही. नाही नाही नाही. अरे नंतर काय झालं हा. हा धडकाल्या फुल लागला. डरकाला मोडू लागला. अरे मी म्हटलं मी आता धडकाल्या फुलू कुठनं. बरोबर आहे, तू कुठल्या डरकाला मोडशील? अरे मी पण ऐकतोय काय. हा. हो बघ वाघ जाता हिकानं धडकाल्या ठेवलं. हा. मी माझ्या हिकानं धडकाल्या ठेवलं. काय? अरे वाघाच्या डरकाऱ्या केवढ्या तुझ्या डरकाऱ्या केवढ्या अरे माझ्या पहिल्या मोठ्या आल्या. त्या पहिल्या मोठ्या आल्या अरे बघ या अशा आता नाही ना. ह्याच्यापेक्षा मोठ्या हा अरे हा. वाघाचा आता आवाज वालत चालला. हा. वाढत चालला. माझा पण इकडं वालत चालला. असं असं फुस आता ना मग जास्तच वालत हा, चालला. जास्त वाढत जास्त चालला काय? अरे तसा काय वाघाचा आवाज वालत आहे. हा त्याच्यानंतर माझा इकडनं कमी होते रे. कमीच होणार तुझा आवाज. कमी होणार मग हा. अरे वाघाचा आवाज एकदमच वालत चालला. एकदमच वाढत चालला. माझा इकडनं सर्वच थांबलं रे. असं असं होणार अरे फुट पण नाही. मग काय जती काय वाघान मोठी तरकारी बोलला हा. इकडनं थापत थांबलं रे. अरे सपणार की तुझी होय. सपली वेगळी सपली अरे नंतर लोथा मारला हा आपल्यातला दिसत नव्हतं. बरोबर आहे, आपल्याला नाही आहे. नाही. हो बघ तसेच मी बघ 2 पायावर उभा झालो. हा. तशीच खोत लावली पायांना. हा. पायाला काय? मला ती गेलो हा. ह्या वाटाल्या पोलाला घेतला. तेव्हा आमोशा. वाटत येताना गाय दिसली. काय दिसतं? तिला घेऊन इथलं आलो. कुठे आलास काय? दररोज आली ना. आ, 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 आता बघ. काय समजलं नाही, राहू दे. ही आमोश आहे हो. ही आमोश आहे. ते जाऊन रे हा. तुम्ही लोकांनी आणायला तथा लोलवलो. लोलवलो अरे लोलवू लोलवलो कशाला? अरे दोतो थांब त्यांना. अरे तुम्ही दोघांनी आम्हाला दोलवलो कशा. अरे बोलवलेला बोलवलेला कशाला हे सांग सुद्धा ना अरे आपल्याला कामगिरी आहे. ती 2 16 छत्र. हा. 360 गोपीनाथ मॅडम मिळून होय मथुरा बाजार चाललाय. मावशी आहे. अरे किती आहे? मावशीचं दूध आहे. हाय हाय ए तुला नेता वाय आईतीला घाला नाव सांगू नको. अरे बबड्या हा. हा आईचं नाव काय सांगणार ह्या बोलते आईचं काय सांगणार तूच आहे. चल जाऊया. हा, चल.
बघ ती अशी कालायची कथा 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 घासायची आणि द्यायची लावून बोलता येत नाही तिथं हा? ए मावशे मी तुझ्या घरी आलो तर तो काय मला दोलत नाही. हे बोला अजिबात आईला सांगू नको अरे अरे बोबड्या हा. काय बोललो मी हा काय सांगा आईला काय सांगणार आहे माहिती आहे हा सांग सांग चालू द्या मी ना बोलो बोलो करतो तू फक्त आईला सांगू नको हा, मग ते सांग. हे मावते जर मी तुझ्या घरी येऊन तुझ्यासोबत पलगावर बसलो तर तो काय मला दोलत नाही. आता तर अजिबातच थांबू नको काय माहिती ती घरी मान येऊन नको काय झालं काय करणार आईला पण थांबू नको हे मावचे जर मी तुझ्यासोबत लग्न केलं तर तो काय मला दोलत अरे तुझ्या जिभेला काय हाड? मग मगापासून वाता काय तुझी बसली होती बरोबर मावशे. अरे ते सोड हा. तुम्ही हॅलो कोण? हॅलो मावशीसाठी काही पारितोषिक आहे कमलेश शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीने कमलेश यांचं नाव घेतलंय. हिरवे हिरवे पान त्याला हिरवा हिरवा देठ. हा हिरवे हिरवे पान त्याला हिरवा हिरवा देठ. आणि कमलेश तुला जर मावशीची आठवण आली तर रत्नागिरी स्टँडला येऊन भेट. तसेच मंगेश कांबळे यांच्याकडूनही 301 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीने मंगेश कांबळे यांचं नाव घेतलंय. मंगेश कांबळे. लाल मणी तोडले काले मणी जोडले. हिरवे का नाही दोनले गोड विचार मावते तो हिरवे का नाही दोनले मला हिरवा रंग आवडतच नाही. लाल आणि कालात आवडतो हा. हा लाल मणी तोडले हा. काले मणी जोडले हा. आणि मंगेशरावांसाठी 7 जण सोडले. तसेच निखिल जोशी यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशीने निखिल जोशी यांचं नाव घेतलंय. बिस्किट आणि खारी. ठोस का नाही मला ठोस पाहिजे ठोस का नाही आम्हाला ठोसच हवं मी ठोस नाही खात. का नाही खात खायलाच लागल अमोशा ठोसच पाहिजे तुला चहात टाकते हा. बिस्किट आणि खारी. पण त्या खारीपेक्षा हा. निखिल रावांचं नानकेटच लय भारी. कुठं आहे तो निखिल? हे जाऊ दे त्यांची नावं घेतली माझं नाव कोण घेल तुझं पण घे. होय. घ्यायलाच पाहिजे. बरोबर की ना खोक्यात खोका हा टीव्हीचा खोका. होय खोक्यात खोका टीव्हीचा खोका. मी तुझी मांजर आणि तू माझा भोका. ही मला बोका म्हणाली तुम्ही दोघांनी काय मी बोललो येत ना हे तुझ्या मी पण इथं नाव घेऊ खरंच येऊ काय हे बोलते येऊ ना छान घे छान घे. हत्तीच्या सोंदेवर काय सोंडीवर काय काय कुठलं मी? हा, सुगार. हत्तीच्या पातीवर हे मावशे बोल बोल. हत्तीच्या पातीवर मखमली धूल हे मावशे तुझं नाव घेतो तू माझं गुलाबाचं फूल इकडं. हा. आता तुम्ही कोण आणि कोणी पाठवलं ते सांगा. आम्ही कोण आणि कुणी पतवला तुला माहित नाही. अरे कोणत्या देवाची जाऊन गेली? बुधनं देवाने थांब गेली अरे मग त्यांना बोलवून घ्या. आता बघ मग असं अरे त्यांना आम्ही बोलवायला गेलाव आणि तुम्ही इकडे नपाला लाव मग नाही रे बोलत. तसं नाही बोलत तुम्ही बोलवून घ्या. तसं नाही तुम्हाला बता येत लागल तुला बसावं लागेल बरं. हा ए, जा. ए, बोलतो. हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेलं पारितोषिक कन्वी नागेश रायपनोर तन्वी नागेश रायपनोर कन्वी नागेश रायपनोर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. कैलासवासी हरिचंद्र चव्हाण कैलासवासी आपल्याला म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग राधे कशा असतात पायी पद्मा बेंबीरा मस्तवितुरा
सोन्याच्या भेटवर विठ्ठल असतात. राधे तुझे म्हणणे बरोबर आहे. तसा देश तसा विषय मला वाटतो. ऐकतंय गवळे चना अवतार पाचवा वामन धरुनी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी अवतार सहावा परशुराम धरुनी पृथ्वीचा क्षत्रिय ईशत करुणी पृथ्वीचा अवतार धरिले कमी मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू मी बाई आहे अडाणी सकू तुमच्या नावाचं लावलंय सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का बाई मी बाळूरावाची मेवणी सांगा तुम्हाला शोभेल का अरे कोण आहे हा? अरे का सोनं किती अंगावर हा, काय? अरे माझीच मेवणी आहे. अगं शालू काढलं सोनं लाज वाटते हे माणसं तुला मागते काय माणसात नसले अगं तू उघड तेव्हा तुला बघते नी माझी मेवणी भाऊजी मला का बोलू अगं मेवणी तुझ्याकडे एक मुलगा बघाय मुलगा कोण कोण भाऊजी हा काय ए बालो ते राहून दे हा. तिला मॅक्सी काय वाढत्या अंगाची घेतली काय की अरे मॅक्सी आणि दादरचे मॅक्सी दादर दादर मार्केट ए बालो हा पण इथं नाव काय बोलला हेमा हेमलता होय? हा अरे हिचं नाव हे मला आता हिच्या नवऱ्याचं नाही हे पत्ता आणि पुढे बघ कसं आलं गदा गदा भाऊजी कसं मेवणे थांब पडशील लादे भाऊजी बघा कोण तू ए तू बोल नको. काय बोलायचं नाही तुला मेवणे पडशील तर देव आहे घसरशील शांतरा शांत राहतो कसं नाही काय ना तो बघ त्या बघतोय त्या बघ तू नको नको त्याला मिशा नाही बघ त्या डिजोला मिशा येतात बघ तलवार धर घ्या नको 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 हा मग काय? ए बालो हा? हे आता अडाणी सकू आहे. काय सको आहे अडाणी मग? काय शिक्षण काय मेवणे शिकले भरपूर भरपूर शिकले मेवणी माझी हे काय काय किती वर्ष शिकले सांग मेवणे सांग ऐकू दे MBBS शिकले हे काय मेवणे MBBS हे मेवणे कुठला एमबीबीएस म्हैस बांधता बांधता वाईस ए वांदा बालो हे मेवणे परत बोल वाईस वांदा MBBS म्हणजे शिकले म्हैस बांधता बांधता कुठलंही काल शिक्षण ए बालो ही म्हैस बांधता बांधता सुटली मला इथं येऊन भेटली आणि पुढे बघ कशी आणला नाही गटली आय लव्ह यू अरे अति शिक्षण मोठा आहे आय लव्ह
ते राहून आय दे. लव्ह यू. आय डोंट हे बालो तुला काय फुलच भेटलं नसेल ना दादर अरे मेमणी हा गुलाब तर फुला हा पर्पल गोंडा हा गोंडा पर्पल गोंडा हे काल हो ना आता फक्त प्रपोज मारला हा. हा. तू खुश आहेस ना कालो हा. तू आनंदी आहे ना काय आपण दोघं साडून व्हायचं आहे ना आता फक्त चहा पाणी करून घ्यायची चहा पाणी आता चहा पाणी कशाला मग? डायरेक्ट करू ना डायरेक्ट लग्नच करून टाकू ना चालेल चालेल ना तू खुश आहेस ना तू खुश आहेस ना भाऊजी लग्न करायला लागलं, भाऊजी